नायलॉन मांजावर बंदी असताना अनेक ठिकाणी नायलॉन मांजा आढळून येतोय। हा मांजा विघटनशील नसल्यामुळे पशु पक्षी यांच्यासह मनुष्याला देखील धोकादायक आहे। हरित लवादाकडून मागील 4 वर्षापासून नायलॉन मांजावर बंदी आणलेली आहे, तरी नायलॉन मांजाचा वापर सर्रास चालू आहे। अमरावतीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणावरून कॉल्स येतात की नायलॉन मांजामध्ये पक्षी अडकलेले असतात। पक्षीच नाही तर बाकी पण प्राण्यांसाठी तो धोकादायक आहे। सोबत सोबत आपल्या मनुष्य जातीसाठी पण तो धोकादायक आहे। तरी जर तुम्हाला कुठे नायलॉन मांजाची विक्री किंवा काही दिसत असेल, वापर दिसत असेल, तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची तक्रार करू शकता। दरवर्षी या मांजामुळे अनेक दुचाकी स्वारांचे गळे चिरल्याच्या घटना समोर येतात। त्यासोबतच झाडावर बसलेल्या किंवा उडणाऱ्या पक्ष्यांना हा मांजा मृत्यूचा फास ठरतो। यासाठी अमरावतीमध्ये वसा ॲनिमल्स रेस्क्यू टीमने या पक्ष्यांचा जीव वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे। बालाजीनगर अमरावती येथून सकाळी आमच्या रेस्क्यू हेल्पलाईनवरती कॉल आला की एका निंबाच्या झाडावरती नायलॉन मांजामध्ये कावडा अडकला आहे। त्यानंतर आमचे वसा ॲनिमल सेंटरचे रेस्क्यूअर तिथे पोहोचले। तिथे पाहणी केली असता आम्ही झाडाची उंची तिथे पाहिली। त्यानंतर आम्ही अग्निशमन दलाच्या जवानांना तिथे म्हणजे बोलावलं आणि त्यांनी आणि आमच्या ॲनिमल रेस्क्यूअरनी त्या कावळ्याची नायलॉन मांजामधून सुटका केली। आता आम्ही याला पुढील तपासणीसाठी आमच्या वसा ॲनिमल रेस्क्यू सेंटरवरती घेऊन जात आहोत।